नमस्कार, मी नरहर कुलकर्णी आज या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत श्री गोंदेश्वर मंदिर सिन्नर येथे। हे एक प्राचीन मंदिर आहे। हे सातवाहन काळातील मंदिर असून मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला सूरसुंदरी दिसतात आणि मंदिरातून आतमध्ये प्रवेश केल्यावरती डावीकडे व उजवीकडे पारेकऱ्यांना बसण्यासाठी देवड्या दिसतात। या बघा देवड्या दिसतात आपल्याला। आतमध्ये प्रवेश केल्यावर भव्य असे पटांगण आहे। मंदिर यादव राजा गोविंद राजा याने बांधलेले आहे। ने 12व्या शतकामध्ये बांधलेले आहे। हे सातवाहन काळातील मंदिर आहे। मंदिराच्या समोरच नंदी सभामंडप आहे आणि सभामंडपाच्या बाहेरच शिवपिंड ठेवलेली आहे। हे शिवपंचायतन स्वरूपातील मंदिर आहे। येथे पार्वती, गणपती, विष्णू, सूर्य आणि शिवपिंड असे देवांची मंदिरे आहेत। मंदिरात गर्भगृहात प्रवेश केल्यावरती समोरच 4 खांब दिसतात। सुंदर असे कोरीव काम या खांबावरती केलेले आहे। सुंदर असे श्रीकृष्णाचे शिल्प आहे। रामायणातील कथा या शिल्पामध्ये दाखवलेल्या आहेत। चारी मंदिराच्या खांबावरती पुरातन काळातील सर्व शिल्प कोरलेले आहे। जैनांचे तीर्थंकर चक्रधर स्वामी यांनी या मंदिराला भेट दिली होती। त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। या मंदिराची स्थापत्यकला अतिशय सुरेख आहे। स्वर्गमंडप, नंदी मंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी त्याची क्रमशः रचना केलेली आहे। मंदिरातील 4 खांबावरती वेगवेगळे शिल्प कोरलेले आहे। सूरसुंदरींचे शिल्प या मंदिराच्या खांबांवर कोरलेले दिसते। छतालाही भव्य असे बारीक नक्षीकाम केलेले आहे। रामायणातील विविध भाग या मंदिराच्या छतावरती कोरलेले दिसत आहेत। तुम्ही बघू शकता किती बारीक नक्षीकाम केलेले आहे। राजा गोविंद यांनी हे मंदिर बांधलेले आहे। हे मंदिर सातवाहन काळातील आहे।
हे आहे सूर्य मंदिर. सूर्यदेवतेची फार कमी मंदिरे महाराष्ट्रात आढळतात. हे गणेश मंदिर आहे. हे मंदिर शिवपंचायतन स्वरूप. हे विष्णू मंदिर आहे. हे आहे पार्वती मंदिर. चारी कोपऱ्यामध्ये 4 देवतांचे मंदिर इथे आहेत. मंदिरात अभिषेक केलेले जल हे मगरीच्या मुखातून बाहेर पडते. नेहमी गोमुख हे मंदिराच्या मागच्या बाजूला असते, परंतु या मंदिरामध्ये मकर मुखातून अभिषेक केलेले जल बाहेर पडते, कारण मगर ही गंगेचे वाहन आहे. त्याच्यामुळे मगर आणि गंगा यांचे नाते दाखवण्यासाठी येथे मकरमुख लावलेले आहे. म्हणजेच मकरमुखातून येणारे जल हे गंगा जल आहे असे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मंदिर पूर्ण हत्ती शिल्पावरती बनवलेले आहे. असे दिसते की मंदिर हे हत्तींच्या पाठीवरती बसलेले आहे. मंदिराच्या बाहेरच मोठी अशी तटबंदी बांधलेली आहे. समोरच्या बाजूला काही वास्तुशिल्प दिसते आणि तटबंदीच्या बाहेर मोठा खंदक आहे. या मंदिराची उभारणी ही सातवाहन काळात केलेली आहे. या मंदिराचे कोरीव काम हे खूप बघण्यासारखे आहे आणि ह्या मंदिराचे बांधकाम दगड एकमेकांमध्ये अडकवून केलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करून सांगा. धन्यवाद.